महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कोपरी भागात युवा सेना कप 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विविध भागातून आलेल्या तरुणांनी सहभाग घेतला होता। मात्र एका सामन्या दरम्यान किरकोळ वाद झाला। पाहता हा वाद हिंसाचारात बदलला। दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली। हा वाद सोडवण्यासाठी युवा सेनेचे कोवर कमिटी सदस्य सिद्धेश अभांगे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरच हल्ला करण्यात आला। सुरुवातीला अंपायर आणि इतर आयोजकांनी दोन्ही संघांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण खेळाडू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। काही क्षणातच मैदान युद्धभूमी बनले। हातात हॉकी स्टिक आणि तलवारी घेऊन खेळाडूंनी एकमेकांवर हल्ला चढवला। मैदानावर उपस्थित काही लोकांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती। या घटनेनंतर कोपरी पोलीस ठाण्यात दोन्ही संघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या हॉकी स्टिक आणि अन्य हत्यारे जप्त केली आहेत। भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सामान्यपणे मैत्री आणि खेळाच्या भावनेतून खेळला जाणारा क्रिकेट सामना असा हिंसाचारात बदलतो, ही धक्कादायक घटना ठरली आहे। ठाण्यातील हा प्रकार क्रिकेट प्रेमीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे।